12वी पर्यंत शिकलेला आणि टेक्निशियन म्हणून काम करणारा छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुण सरफराज मेहबूब गोनगावे हा किती विकृत मानसिकतेचा निघालाय हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून लक्षात असेल। त्याने एका 25 वर्षीय डॉक्टर तरुणीला ब्लॅकमेल करून क्लिनिकच्या ऑपरेशन थिएटर मध्येच तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलाय। या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी सरफराज गोनगावे या नराधमाला अटक देखील करण्यात आली आहे। त्याच्यासोबत त्याचा भाऊ अरबाज गोनगावे आणि वडील मेहबूब गोनगावे यांच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली असून आरोपीबद्दल संताप व्यक्त केला जातोय। पण या प्रकरणात आरोपींच्या भावाचा आणि वडिलांचा नेमका रोल काय आहे? पीडित डॉक्टर तरुणीने तक्रारीत सांगितलेला धक्कादायक घटनाक्रम नेमका काय आहे तेच या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, या घटनेतील 25 वर्षीय पीडित डॉक्टर तरुणी ही शहरातील एका नामांकित वैद्यकीय शिक्षण संस्थेत फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते। याशिवाय ती एका हेअर ट्रान्सप्लांट सेंटर मध्ये ट्रॅक्रोलॉजिस्ट म्हणूनही सराव करते। तर आझाद चौक परिसरातील रहिवासी असणारा आरोपी सरफराज गोनगावे हा तरुण 12वी पर्यंत शिकलेला असून तो एक टेक्निशियन आहे। हॉस्पिटलमधील वैद्यकीय उपकरणांची तपासणी करणं, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा सुव्यवस्थित करणं अशी कामं तो करतो। विशेष म्हणजे सरफराज हा त्या पीडित डॉक्टर तरुणी सोबत शालेय वर्गापासूनच शिकत आलाय। शाळेत एकत्र शिकत असल्यापासून दोघेही एकमेकांना चांगलंच ओळखतात। पण काही महिन्यांपूर्वी सरफराजने पीडित तरुणीचा विश्वासघात केला। क्रांती चौक पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 1 एप्रिल 2026 या दिवशी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ती तरुणी आपल्या क्लिनिक मध्ये अंगावरील कपडे बदलत होती आणि नेमक्या त्याच वेळी आरोपी सरफराज त्या ठिकाणी आलेला होता। त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता आणि डॉक्टर तरुणीला न कळू देता त्याच्या मोबाईल मध्ये तिचे कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले। पुढे हे अश्लील व्हिडिओ त्याने त्या तरुणीला दाखवले आणि त्याचसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणीही केली। पण या मागणीला त्या तरुणीने नकार दिला। तसेच ते फोटो आणि व्हिडिओ मोबाईल मधून काढून टाकण्याचीही विनंती केली होती। पण सरफराजने त्या व्हिडिओचा गैरफायदा घेतला आणि मी सांगेल तसंच वागायचं, इतर क्लिनिक मध्ये नोकरी करायची नाही, ती नोकरी सोडायची, नाहीतर हे व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करेल आणि तुझी बदनामी होईल अशी धमकी त्याने दिली। या धमकीला डॉक्टर तरुणी बळी पडली आणि एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरोपी सरफराजने तिच्यावर क्लिनिकच्या ऑपरेशन थिएटर मध्येच बळजबरीने शारीरिक अत्याचार केला। धक्कादायक म्हणजे त्या अत्याचाराचं सुद्धा त्याने मोबाईल मध्ये शूटिंग केल्याचं सांगण्यात येतंय। या आधारावर त्याने त्या तरुणीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली। दरम्यान 2.5 महिने लोटल्यानंतर 15 जुलैच्या सायंकाळी 7 वाजता सरफराज पुन्हा त्या तरुणीच्या क्लिनिक मध्ये आला होता। त्यावेळी दोघांमध्ये थोडी वादावादी देखील झाली। डॉक्टर तरुणी सरफराजला विरोध करत होती। तिने सरफराजला तो घेत असलेल्या गैरफायद्यावरून चांगलाच खडसावलं। तुझ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागेल असंही सांगितलं। त्यावर त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला। नंतर सरफराजचा भाऊ अरबाज आणि वडील मेहबूब हे दोघे सुद्धा क्लिनिक मध्ये पोहोचले। त्यांनी पीडित तरुणीला तू जर पोलीस तक्रार केली तर तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करू, झालेला प्रकार कुणाला सांगितला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत शिवीगाळ केली। आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तिला क्लिनिक मध्येच मारहाण करायला सुरुवात केली। दरम्यान आरोपीकडून होणारा सततचा शारीरिक मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगमुळे ती आधीच कंटाळली होती। आता त्यात त्याच्या कुटुंबाकडूनच शिवीगाळ, मारहाण आणि धमकीनंतर मात्र पीडित तरुणी चांगलीच संतापली। तिने हिम्मत दाखवून 2 दिवसांपूर्वी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठलं आणि आरोपींच्या विरोधात आपली सविस्तर तक्रार नोंदवली। त्यानुसार शारीरिक अत्याचार करणे, गुपचूप व्हिडिओ काढणे, ब्लॅकमेलिंग करणे, मारहाण आणि धमकी अशा गंभीर आरोपांखाली मुख्य आरोपी सरफराज गोनगावे, त्याचा भाऊ अरबाज आणि वडील मेहबूब या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे आणि त्यांच्या पथकाने सरफराजला अटक केली। आता पोलिसांच्या चौकशीत ते काय जबाब देतो, अत्याचार प्रकरणाचं नेमकं सत्य काय आहे, या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पण पोलिसांच्या तपासात आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। बाकी या घटनेसंदर्भातील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।